श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी वेगळे प्रकारचे मार्ग देखील आपण शोधत असतो, पण तरी देखील आपल्याला हवं तसं मार्ग मिळत नाही आणि हवा तसा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच आज आपण साधा आणि सोपा घरगुती उपाय बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही, तुम्हाला तुमचा पैसा देखील खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असू देत किंवा जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला सतत येत असतील, तर तुम्हाला काही मिठाचे मी उपाय सांगणार आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे मीठ घ्यायचे आहे. घरामध्ये आपण जेवणामध्ये वापरतोच, मिठाशिवाय जेवण हे अपूर्णच असतं असं देखील म्हटलं जातं. मिठामुळे घरामध्ये जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता देखील दूर होत असते. नवरा बायकोमध्ये भांडणे, घरामध्ये पैसा न टिकणे, पैसा बाबतीत अनेक अडचणी घरामध्ये असतात. त्यासाठीच आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहे. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे जर सतत घरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील, विनाकारणचं भांडण होत असतील, एकमेकांबाबत चिडचिड होत असेल किंवा एकमेकांचे मत पटत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बेडच्या खाली काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीचं भांडं किंवा एक पंती घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे मीठ ठेवायचे आहे. आता हे मीठ वापरताना आपल्याला खडे मीठ ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे मीठ सुद्धा घेऊ शकतात. तर हे तुम्हाला शनिवारच्या दिवशी ठेवायचे आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी ते मीठ तुम्हाला टाकायचे आहे. म्हणजेच काय, तर पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. म्हणजे प्रत्येक शनिवारी तुम्हाला बदलत जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला उपाय जो आहे तो नवरा बायकोमध्ये जर भांडण होत असतील सतत, तर त्यासाठी तुम्हाला करायचा आहे. यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजेच घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल, कोणत्याही उपायाने ती बरी होत नसेल किंवा गोळ्या औषधांसाठी त्या व्यक्तीवर फरक पडत नसेल, तर तुम्हाला ती व्यक्ती ज्या बेडवर झोपते त्या बेडवर संध्याकाळी झोपताना पंतीमध्ये किंवा मग तुम्ही एक छोट्याशा वाटीमध्ये त्या व्यक्तीच्या उशाला मीठ ठेवू शकतात. अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे की त्याच्याकडे आपली नजर जायला नको. असे केल्याने त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये फरक जाणवायला दिसून येईल. तर अशा प्रकारे दुसरा उपाय जो आहे तो घरातील एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्यासाठी तुम्हाला करायचा आहे. औषध जो आहे तो उपचारांना देखील प्रतिसाद देत असतो. या आजारपणांना बरेचदा बाहेरचा काही त्रास सुद्धा असतो. त्या व्यक्तीला जर बाहेरचा काही त्रास असेल तर तो त्रास देखील कमी होणार आणि हळूहळू त्यांना बरे देखील वाटायला चालू होणार. पण हे मीठ जे आहे ते तुम्हाला दररोज बदलवायचे आहे आणि जिथे आपला पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे नेऊन टाकायचं आहे. आणि हा उपाय तुम्हाला कमीत कमी 11 किंवा 21 दिवस करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पुढे सुद्धा चालू ठेवला तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या आजारी व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे जर घरातील मोठी व्यक्ती किंवा घरातील कोणतीही व्यक्ती जर तुमच्यावर सारखी चिडचिड करत असेल किंवा तुमच्या सोबत जर वादविवाद होत असतील, घरात विनाकारण जर भांडणं होत असतील, तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि त्या व्यक्तीला त्या पाण्याने आंघोळ करायला सांगायचे आहे. असे केल्याने त्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय चांगला होणार व ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने वागायला चालू करणार. तर अशा प्रकारे तुम्हाला तिसरा जो उपाय आहे, घरातील एखादी व्यक्ती जर तुमच्यावरती चिडचिड करत असेल सारखे, तर त्यासाठी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर चौथा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या मनामध्ये वारंवार वाईट विचार येत असतील किंवा नकारात्मक विचार येत असतील, जरी तुम्ही ठरवलं की मला हा विचार करायचा नाही, तरी देखील तुम्हाला तो विचार करायला भाग पाडत असेल. मन शांत वागायचं आहे, मला शांत राहायचं आहे, मला राग करायचा नाही, तुम्हाला स्वतःला या सर्व गोष्टी कळत आहेत की हे चांगलं नाही, असं वागणं चुकीचं आहे,
तरी देखील तुम्ही तसं वागत असाल तर तुम्हाला एक बकेट घ्यायची आहे आणि त्या बकेटमध्ये तुम्हाला गरम म्हणजेच की कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे मीठ घालायचे आहे। तुम्ही तुरटी देखील त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात आणि हा उपाय तुम्हाला आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा करायचा आहे। आणि या पाण्यामध्ये आपल्याला आपले पाय जे आहेत ते भिजले पाहिजे अशा एवढं पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला पाय टाकायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे आहे। जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाणार। जो तुमचा राग आहे तुम्हाला कंट्रोल करता येत नाही तो राग देखील तुमचा निघून जाणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला चौथा जो उपाय आहे, ज्यांना कोणाला जास्त राग येत असतील, त्यांचं मन जे आहे ते शांत नसेल, त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आता 5वा उपाय जो आहे तो म्हणजे धन प्राप्तीसाठी। प्रत्येक जण कष्ट करत असतो, काही जणांकडे पैसे टिकत नाही तर काही जण विनाकारण पैसे खर्च करत असतात। आपली गरिबी दरिद्रपणा दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो। आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जे आहे ते वास करणार। तर हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्रवारी करता येणार आहे। तुम्ही कुठल्याही शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकतात। प्रदोष काळानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 6:30 ते 8 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे। आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे। शक्य असेल तर तुम्हाला या वेळेला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो तुम्हाला उघडा ठेवायचा आहे। त्यानंतर तुळशीजवळ देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय कोणीही करू शकतं। या ठिकाणी आपल्याला एक पंती घ्यायची आहे आणि ते पंती आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला आधी एक प्लेट घ्यायची आहे आणि एक प्लेटमध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचे आहे। खडे मीठ असेल तर अतिशय चांगले, जर नसेल तर तुम्ही स्वयंपाकासाठी जे आपण मीठ वापरतो ते सुद्धा घेऊ शकतात। तुम्हाला त्या मीठ वरती 2 लवंग टाकायचे आहे आणि त्यावर तुम्हाला पंती ठेवायची आहे। आता पंतीमध्ये तुम्ही तेल घाला किंवा तूप घाला, दोघेही चालतील, पण शक्यतो तुम्हाला तूप घालायचे आहे। कारण जेव्हा केव्हाही आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, धन प्राप्तीसाठी काही उपाय करतो तर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये तूप घालायचं आहे। 2 वातींची एक वात करून त्यामध्ये तुम्हाला घालायची आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 2 हिरवे वेलदोडे टाकायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक प्लेटमध्ये खडे मीठ घ्यायचे आहे, त्यावरती 2 लवंग टाकायचे आहे आणि परत त्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, एक पंती लावायची आहे आणि त्या तूपमध्ये तुम्हाला 2 हिरव्या वेलची टाकायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा जो आहे तो संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळावरती आपल्या देवघरासमोर, आपल्या कुलदेवी, आपल्या कुलदेवत समोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, श्री हरी विष्णूंचा फोटो असेल, त्यांच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतात। त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला 3 वेळा श्री सूक्ताचे पठण करायचे आहे। जर तुम्हाला श्री सूक्त पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही महालक्ष्मीच्या मंत्राचा देखील पठण करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तुम्ही आज करा किंवा मग कुठल्याही शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळावरती हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि त्याचबरोबर छोटे छोटे काही मिठाचे उपाय जे मी तुम्हाला सांगितले ते सुद्धा तुम्ही करा। अशा प्रकारे तुम्हाला घरातलीच वस्तू घेऊन तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।